आज आमच्या घरची गौराई एकदम नाचत गाजत आली आहे। तर सकाळी रेडी वगैरे होऊन आम्ही गेलो होतो आमच्या पाड्यातील सार्वजनिक गौर बसवायला। या वर्षी पूजेवर माझे मम्मी पप्पा बसलेले आहेत। मग मस्त अशी पूजा वगैरे केली, आरती केली आणि घरी येऊन लागलो आमच्या घरी येणाऱ्या गौराईच्या तयारीसाठी। भावाने तर सर्वात आधी सर्व फोटोंना हार लावून घेतले। मग मम्मीने सुरुवात केली गेरूने पट्टे ओढायला। आता माहितीये हे पट्टे का ओढले जातात? कारण आपल्या गौराईची पावलं उठून दिसायला। चला पप्पा इकडे आपल्या गौराईला नाचत गाजत घेऊन आले। मम्मीने पण आपल्या गौराईचं छान असं स्वागत केलं। आपल्या गौराईला सुपात बसवलं आणि नंतर घेतल्या पूर्ण घराला गौरी चालवायला। पूर्ण वर्षभर ज्या क्षणाची वाट बघतो ते क्षण म्हणजे आपल्या गौरी गणपतीचे। आणि या दिवसामध्ये आपलं घर तर एकदम आनंदमयी असतं। चला मला कमेंट मध्ये सांगा कोणाकोणाच्या घरी गौरी चालवतात आणि तुमचं गाव कोणतं? मम्मी इकडे गौरी चालवत होती तर मग आम्ही दुसरी कामं करायला लागलो। भाऊ इकडे नारळ किसून देत होता तर वहिनीने भाजी बनवायला घेतली होती आणि मी इकडे पुऱ्या बनवत होती। कारण गौरी चालवल्यानंतर संध्याकाळी आमच्याकडे असते हळदी कुंकू। मग संध्याकाळी यायला लेट होतं म्हणून आताच तयारी करतोय। चला मम्मीने इकडे आपल्या घरच्या गौराईला पण बसवलं। आरती वगैरे करून पाया पडून आम्ही निघालो हळदी कुंकूसाठी। आता आमच्याकडे या दिवशी दरवर्षी हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो। कारण त्यानिमित्ताने तरी सर्व पाड्यातील बायका एकत्र येतात, मज्जा मस्ती करतात म्हणून। आता या दिवशीची अजून एक रीत तुम्हाला सांगते। आता या वर्षी लग्न झालेल्या ज्या मुली असतात त्या आपल्या सासरी 5 घरांना सूप वाटतात। आता तेच वाटण्यासाठी आमच्या घराच्या बाजूच्या वहिनी आल्या होत्या। मग मम्मीने त्यांना सुद्धा हळदी कुंकू करून घेतलं आणि लगेचच घेतलं रात्रीचं जेवण करायला। कारण नाचायला पण जायचंय ना। काय मग व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका।